तुझ्यासाठी मस्त गरमागरम मसाला दूध केलंय. वाव, आज चक्क मसाला दूध. कारण आज सकाळपासून ऑलरेडी तुझ्या 3 कॉफी झालेल्या आहेत, त्यामुळे आता हे गरम गरम दूध पिऊन घे, म्हणजे तुला काम करायला मस्त एनर्जी आहे. वाव, you're such a sweetheart, जानू. Thank you so much. ठीक आहे, मी आलेच. जानू, जर का मला रोज अशी ट्रीटमेंट मिळणार असेल तर मी ऑफिसला जाणंच बंद करेन. बस 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 बस, पुरे आता कौतुक. आता हे दूध पटकन संपवा, नाही तर थंड होईल. आले मी. मिनिट थांबायचं नाही. भावना, इकडे मी ये इकडे पटकन. तुला सिद्धूसाठी काहीतरी करायचंय ना? जा पटकन किचन मध्ये आणि त्याच्या आवडीचा पदार्थ बनव. जा जा. आणि हे बघ, तू इथे सिद्धूसाठी थांबली आहेस. तुला त्याची काळजी वाटते आणि त्याच्यासाठी तू धडपड करतेस म्हणून परवानगी देते तुला. समजतंय ना? बाकी दुसरा काही अर्थ काढू नकोस त्यातून. हो, पण आजी नाही नाही नीलांबरी, नाही. त्या अवलक्षणाचा कोणताही डाव मी साथ देऊ देणार नाही. तिची प्रत्येक खेळी मी अशी परतवून लावेल की ती माझ्याकडं, माझ्या या घराकडं नजर वर करून पाहण्याची हिंमत देखील करणार नाही. बघच तू. आजी, म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? चल, आता तुला मी तमाशा दाखवते. चल. माझ्या 2 सगळ्यात जवळच्या व्यक्ती आज माझ्याजवळ आहेत. मला प्रेमाने भरवतात. या सगळ्याला कोणाचीही नजर नको लागायला. अवलक्षणे, आत्ताच्या आत्ता खाली आहे. आता तुझी खैर नाही. जिथे आपल्याला फ्रीडम असतं, आपल्याला प्रायव्हसी असते, जिथे वाटेल ते आपण करू शकतो. जिथे कुठल्याच नातेवाईकाचं आपल्यावर बर्डन नसतं आणि आपलं घर ना टोटली अपोजिट आहे. तू काय बोलतेस? आपण काहीच नाही करू शकत आपल्या मनासारखं. आणि तोच बदल मला आपल्या घरात करायचा होता. आणि तो बदल जर तुम्ही मला करू दिला असता ना बाबा, तर मी या घरात थांबले असते. आणि आता एकही क्षण मला या घरात थांबायचं नाहीये. सिंचना बाळा, असं नको करूस ग. अगं हे तुझं घर आहे. हरीश, ती बघ, थांबव तिला. सिंचना, अरे तू काय करतोस? थांबव ना. सिंचना, अगं या घरची सून आहेस तू. सिंचना प्लीज, हे बघ, आपल्या घरी सुद्धा सगळं काही होईल. प्लीज आपलं घर सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नकोस प्लीज. अरे
हरीश कशाला थांबवते तिला? अरे जाते तर जाऊ दे ना. आधीच एकदा आपल्या घरात माणसांची गर्दी झालीये. आता उगाच आग्रह करून वाढवू नकोस ती गर्दी. जाऊ दे तिला, जाऊ दे. हा अरे तू काय बोलतोयस? वेड आहेस का तू? थांब. सिंचन, असं काही करू नकोस तू. तू कुठेही जाऊ नकोस बाळा. हात जोडते मी तुला. काय तुझं घर आहे, तू घरात सून आहे ती. अहो तुम्ही थांबवा ना, तुमचं ऐकेल ती. तिला सांगा ती या घरची सून आहे. अहो तुम्ही बघताय ना, ती या घरात नव्हती तेव्हा हरीशने आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्याला माहितीच नाही, आपल्याला कळलंच नाही. आता ती पुन्हा घर सोडून गेली आणि हरीशने काही जीवाचं बरं वाटत. काय करायचं? नाही, तुम्ही तिला थांबवा. आपल्या घरची लक्ष्मी आहे ती. तिला सांगा, हात जोडा, पाया पडूया तिच्या, पण तिला थांबवा. सिंचना नकोच. सांग ना ग तिला, हा उमरा ओलांडून जाऊ नको म्हणावं ते. सिंचन, हात जोडतोय तुझ्या पुढे. तुझ्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहे, सगळ्या अटी. तुला प्रायव्हसी हवी आहे ना, मिळेल इकडे. तुला जसं हवं तसं तू राहा इकडे. हे असे 2 भाग करायचे असतील हरकत नाही, पण हरीशला आणि या घराला सोडून नको जाऊस. विनंती करतो, एवढं ऐक.